हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, पुन्हा एक संडे, पुन्हा मिसळवार. सो मी आज पर्टिक्युलरली मिसळचा व्हिडिओ घेतला नाहीये, कारण आपण त्या प्लेसवर युजली जात असतो आणि तो व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. ऑफकोर्स त्या प्लेसचं नाव आहे कृष्ण विजय, जी माझी सगळ्यात फेवरेट मिसळ आहे. सो त्या मिसळला आज जाण्याचं कारण असं होतं की माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात जुना मित्र मी म्हणेन, पंकज आज आलेला होता पुण्याहून. तुम्ही बघू शकता पंकज गाडी चालवतो. मी लक्ष देतो ड्रायव्हिंग. येस प्लीज. सो पंकज आला होता, मग आम्ही मिसळ खाऊन झाली आणि पंकज आणि मी असे ट्रॅव्हलर आहोत. तर आम्ही विचार करत होतो कुठे जाऊ शकतो अजून, समर आहे, काय करायला पाहिजे. आणि ही फॉर्च्युनेटली इंस्टाग्रामवर त्याने ते रील्स बघत असताना एक स्पॉट आयडेंटिफाय करून ठेवला होता. मग त्याने मला जस्ट विचारलं जायचं का आपण. सो आय सेड येस. आणि त्या जागेचं नाव आहे कालमांडवी वॉटरफॉल. येस, आता तुम्हाला आठवलं असेल की हा असा काहीतरी एक रील तुम्ही पण बघितला असेल. सो येस, ही जी जागा आहे ही जव्हार तालुक्यामध्ये आहे, पालघर जिल्ह्यात, आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे. सो तुम्हाला हा पूर्ण प्रवासही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तो वॉटरफॉल कसा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही जी काही मजा करणार आहे तेही दाखवणार आहे. आणि येस, देर इज वन सरप्राईज एलिमेंट. आम्ही मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्हाला तुषार सुद्धा भेटलेला आहे. सो या ट्रिप मध्ये तुषारही आपल्या सोबत आहे. सो स्टे ट्यून, तुम्हाला दाखवतो कशी आहे जागा, कसं एन्जॉय करतोय आम्ही. खरं तर उन्हाळ्यात वॉटरफॉलकडे जाणं हे थोडंसं विचित्रच वाटतं, पण फॉर्च्युनेटली आपल्याला नाशिकपासून अगदी 2 तासाच्या अंतरावर हे लोकेशन आहे. ऑफकोर्स जव्हारमध्ये आहे, सो त्र्यंबकेश्वरकडून जावं लागतं. सो रोड जर तुम्ही म्हणाल तर खूपच छान आहे. रोडची कंडिशन खूप चांगली आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या पुढे बऱ्यापैकी घाटाचा रस्ता आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे वाघेरा घाट, जो पावसाळ्यात खूप सुंदर असतो. सो येस, आम्ही फायनली त्या रस्त्यावरून जात होतो, एन्जॉय करत होतो. आणि शेवटी ती जागा काळमांडवी धबधबा, ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो, ती आली होती. सो तुम्हाला तिथे एंट्री फी आहे, गाडीला 50 रुपये आणि पर्सनला 20 रुपये. आणि मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघतायत की असा अरुंद रोड आहे, जिथून एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते. पण त्यांचे काय म्हणता येईल, गाईड करणारे लोक दर थोड्या अंतरावर उभे असतात. सो काही चॅलेंज येत नाही. तुम्ही बघतायत संडेमुळे किती गर्दी, किती पार्किंगमध्ये 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स दिसतात आपल्याला. सो मॅक्सिमम तुम्हाला इकडे ज्या व्हेकल्स दिसतील त्या मुंबई साईडच्या बघायला मिळाल्या, कारण मुंबईपासून पण हे जे लोकेशन आहे 3 आवर्सच्या अंतरावर आहे. आणि बायकर्स किंवा विकेंडला जे बाहेर पडतात त्या लोकांना जवळचा स्पॉट म्हणून हा एक तुम्ही कन्सिडर करू शकतात. सो पार्किंगपासून तुम्हाला उतरताना सुरुवातीला अशा पायऱ्या लागतील. खरं तर उन्हाळा म्हटला की असं काही डोंगर दऱ्यांमध्ये किंवा ट्रेकिंग हा विचारसुद्धा मनात येत नाही. सो थोड्या अंतरानंतर तुम्हाला एक पायवाटच फॉलो करावी लागते, कारण त्या स्टेप्स संपलेल्या असतात. सो तुम्ही बघतायत की समरमध्ये जर तुम्हाला कुठल्या पाण्याचा वॉटरफॉलचा स्पॉट बघायचा असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा भारी स्पॉट नाही आहे. आणि आपल्याला युजली समरमध्ये खूप असं वाटत असतं पाण्याच्या जवळ जायचं, कारण गरमीने खूप आपण हैराण झालेलो असतो. सो असे स्पॉट गेल्यावर तुम्हालाही फ्रेश वाटेल. खरं तर मी विचार करत होतो की उन्हाळ्यात या ठिकाणी एवढं पाणी आहे, तर पावसाळ्यात पाण्याची लेवल काय असेल, कारण ऑलरेडी जव्हार परिसरात पाऊस खूप जास्त पडतो. सो मे बी हा जो एरिया आपल्याला दिसतोय व्हिडिओमध्ये हा पूर्ण पाण्याखाली असेल मे बी पावसाळ्यामध्ये. सो या वॉटरफॉल जो फेमस आहे तो ॲक्च्युली याच करता फेमस आहे, कारण इथे समरमध्ये तुम्हाला लाईव्ह वॉटरफॉल एक्सपिरियन्स करता येतो. युजली आपल्याला कसं वॉटरफॉल म्हटलं की पावसाळ्यातच असतो असं वाटतं, पण समरमध्ये पण ॲक्टिव्ह राहणारा वॉटरफॉल म्हणून याला जास्त फेमस आहे हा.
सो तुम्ही बघितलंच किती गर्दी आहे, किती लोक मजा करतायत. सो आपणही आता पाण्यात उतरू. स्टे ट्यून. त्या लोकेशनला ज्यांना स्विमिंग येत होती ते सुद्धा पाण्यात उड्या मारत होते आणि ज्यांना नव्हती येत ते सुद्धा लाईफ जॅकेट घालून पाण्यामध्ये उड्या मारत होते. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे कॅश नव्हती आणि तिथे रेंज नसल्यामुळे फोन पे चालत नव्हतं. सो आम्हाला लाईफ जॅकेट काही घेता नाही आले. पण आम्ही जोपर्यंत आमची लेवल होती तोपर्यंत आम्ही तिथे जंप केलं किंवा पाण्यात उतरलो होतो. सो झालं आता आमचं एन्जॉय करून पण, आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि येस, तुम्हाला जर लाईफ जॅकेट घ्यायचं असेल तर कॅश सोबत राहू द्या, तिथं रेंज नाही आहे. सो फोनपे चालणार नाही आणि लाईफ जॅकेट लागेलच तुम्हाला तिथे. सो आय विल सजेस्ट की कॅश सोबत ठेवा. तिथं स्नॅक्ससाठी पण काही ऑप्शन आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.